आमच्या मुलाबाळांना मोफत शिक्षण द्या आणि ते शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही 1500 द्यायची गरज नाही। आमची मुलं कुठेतरी जॉबला लागतील आणि त्या टॅक्समधनं 15,000 रुपये तुमच्या सरकारच्या टॅक्समधनं तुम्हाला मिळतील। संदीप सुतार, अनुदा कराडे यांच्याशी तुम्हाला त्याची 75% वाढ तुम्ही बघू नका। 50% जरी मार्क काढले तरी त्याला प्रोत्साहन द्या अशी मागणी केली। ही मागणी मंडळानं मान्य केली आणि त्याला वेगळे 10,000 रुपये 10वी आणि 12वीला 50%च्या पुढे मार्क काढणाऱ्याला 10,000 रुपये वेगळे नाही। उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। बांधकाम कामगार संघटना लालबावटा या संघटनेच्या वतीनं कामगारांना जास्तीत जास्त सोयी देता याव्यात यासाठी ही संघटना कायमच संघर्ष करत आहे। कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही संघटना महाराष्ट्रभर आंदोलने करत आहे। आपल्या कामगारांना घरगुती साहित्य देऊन कामगारांच्या संसारात हातभार लावण्यासाठी भांडी वाटप कॅम्प आयोजित केला होता। काल लालबावटा बांधकाम कामगार संघटना भुदरगड तालुका यांच्या वतीनं कॅम्प घेण्यात आला। यावेळी 1500 जवळपास कामगारांचे थंब घेण्यात आले। या कार्यक्रमाच्या वेळी एजंटपासून सावध रहा, संघटनेला काम करा असे प्रतिपादन जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी केले। या कार्यक्रमाला जिल्हा सचिव शिवाजी मगदूम, भुदरगड अध्यक्ष शिवाजी मोरे, राधानगरी अध्यक्ष संदीप सुतार, करवीर अध्यक्ष आनंदा कराडे, भुदरगड उपाध्यक्ष नामदेव पाटील, तालुका सेक्रेटरी रमेश निर्मळे, दीपक वडर, महादेव मगदूम, अनिल गुरव, शिवाजी कांबळे, सुरेश नलवडे, सदा गोरे, उज्ज्वला सावंत, ऑपरेटर मेघा बोटे, निवास पालेकर, दशरथ कुंभार आणि सर्व कमिटी उपस्थित होती। आज या ठिकाणी दागोटीमध्ये लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीनं संसारसाठी वाटपाचा कॅम्प आयोजित केलेला आहे। या कॅम्पसाठी कोल्हापूर महाराष्ट्राची मानवी 15 कामगार कल्याणकारी मंडळाने काही प्रतिनिधी थंब घेण्यासाठी आलेले म्हणजे संसारसाठी घेत असताना कल्याणकारी मंडळाकडून सर्व नोंदी कामगार करण्यात परंतु कल्याणकारी मंडळानं निर्णय घेत असताना कुटुंबातील एकाच व्यक्तीला संसार देणार अशा पद्धतीची भूमिका घेतली। त्यामुळं एका घरामध्ये 2-2 भाऊ जर सेंट्रिंग कामगार असतील, बांधकाम मजूर असतील तर त्याच्यावर त्यातील एका भावावर अन्याय होताना या ठिकाणी दिसतो। आई वडील सुद्धा जर बांधकाम मजूर असतील तर आई वडिलांना लाभ मिळतो, मुलाला मिळतो, एका भावाला मिळतो, दुसऱ्या भावाला मिळतो। अशा परिस्थिती तयार झाली। ही या ठिकाणी कल्याणकारी मंडळाकडे मागणी होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं सुरक्षा सर्च वाटप आपण सर्व नोंदी कामगारांना केला त्याच पद्धतीने संसार वाटप सुद्धा सर्व नोंदी कामगारांना करायला पाहिजे आणि घराघरामध्ये जे काही तुम्ही वाद लावलेले ते टाळायचे काम सुद्धा तुम्हीच केलं पाहिजे अशी आम्ही सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क। ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क। तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा।